नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकवर। मित्रांनो, काल जी आहे या ठिकाणी GMC संभाजीनगरची पहिली मेरिट लिस्ट पब्लिश करण्यात आली आणि या पहिल्या मेरिट लिस्टमध्ये बघा जास्त मार्काचा चेंज तर बघायला मिळालेला नाही, कारण की बघा तुमची एग्जाम जी आहे ती खूपच कमी शिफ्टमध्ये कंडक्ट करण्यात आलेली होती। त्यामुळे या ठिकाणी जास्तीत जास्त बघा 4 ते 6 मार्काचा फरक जो आहे तुम्हाला दिसून येत आहे। कोणाचे या ठिकाणी 2 मार्क्स वाढलेले आहे, कोणाचे या ठिकाणी 2 मार्क्स कमी झालेले आहे। तर मॅक्झिमम या ठिकाणी जर तुम्ही बघितले तर मॅक्झिमम या ठिकाणी 4 पर्यंत मार्क्स कमी झालेले आहे आणि 4 पर्यंत मार्क्स वाढलेले आहे। तर या ठिकाणी 2 ते 4 मार्काचा सर्वांच्या मार्क्समध्ये फरक पडलेला आहे। ज्यांची शिफ्ट या ठिकाणी इझी होती त्यांचे मार्क्स जे आहे ते कमी झालेले आहे आणि ज्यांची शिफ्ट थोडी हार्ड होती त्यांचे मार्क्स वाढलेले आहे। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की या ठिकाणी जे गट ड साठी चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी ज्या 357 जागांसाठी छत्रपती संभाजीनगरच्या या ठिकाणी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये भरती निघालेली होती, तर त्या ठिकाणी मॅक्झिमम लोकांची म्हणजे मार्क्स कशा प्रकारची येत आहे। त्या ठिकाणी टॉपर्स जे आहे तर टॉपची जी मुलं आहेत त्यांना मॅक्झिमम मार्क्स किती मिळालेले आहे हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आणि सोबत बघा आपण या ठिकाणी सर्व काही ॲनालिसिस करून तुम्हाला कॅटेगरी वाईज कट ऑफ देखील याच व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला या ठिकाणी सर्व काही माहिती मिळून जाणार आहे। त्यापूर्वी बघा अतिशय महत्त्वाची आणि अतिशय महत्त्वपूर्ण एक बातमी तुमच्यासाठी बघा, या ठिकाणी GMCचा ग्रुप आपण तयार केलेला आहे। 393 मेंबर जॉईन झालेले आतापर्यंत आणि नुकतीच या ठिकाणी आपण एक पोल देखील टाकलेली आहे। बघा फर्स्ट मेरिट लिस्टनुसार तुमचे मार्क किती आहे ते सांगा, हे या ठिकाणी आपण पोल टाकलेला आहे। तर या ठिकाणी बघा 70 पासून मार्क सुरू झालेले आहे, तर या ठिकाणी 170च्या वरपर्यंत तुम्हाला ऑप्शन दिले गेले आहे। तुमचे या ठिकाणी ज्या रेंजमध्ये मार्क असेल तो ऑप्शन सिलेक्ट करा। बघा मी सुद्धा ही एक्झाम दिलेली होती आणि माझा स्कोअर या ठिकाणी 145 आलेला आहे, तर त्यामुळे मी हे वाला ऑप्शन निवडतो 142 ते 150। तर बघा या ठिकाणी मी जे ऑप्शन निवडलेलं आहे 142 ते 150 यामध्ये सध्या 2 वोट्स आलेले आहे, एक माझं आणि एक दुसऱ्याचं। त्या ठिकाणी बघा या ठिकाणी अबोव 170 सुद्धा एका मुलाने सिलेक्ट केलेलं आहे, पण या ठिकाणी त्याने या ठिकाणी चुकीचे ऑप्शन सिलेक्ट केलेले आहे असे मला वाटते, कारण की 170च्या वर एक सुद्धा मुलगा या ठिकाणी आढळून आलेला नाही। तर बघा अशी सुद्धा या ठिकाणी मुलं आहे की ते चुकीचा ऑप्शन देखील निवडून टाकतात। आणि बघा या ठिकाणी 162 ते 170 2 मुलांनी वोट केलेले आहे, 152 ते 160 2 मुलांनी वोट केलेले आहे, या ठिकाणी 132 ते 140 एका मुलाने वोट केले आहे। कारण की बघा जस्ट आपण पोल तयार केलेला आहे, 5 मिनिट झालेले आहे, त्यामुळे हे 393 मेंबरची जॉईन झालेले आहेत। त्यांनी सर्वांनी ह्या पोलमध्ये सहभागी घ्या आणि जे काही नवीन मुलांनी व्हिडिओ बघितलेला आहे त्यांना सुद्धा या पोलमध्ये सहभाग घ्यायचा आहे। याचं लिंक जे आहे या GMC ग्रुपचं टेलिग्रामच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, त्या ग्रुपवर जाऊन त्या लिंकवर जाऊन या ग्रुपला जॉईन करून घ्या आणि पोलमध्ये सहभागी व्हा। यावरून तुम्हाला कळून येईल की तुमच्या स्कोअरच्या कॉम्पिटिशनमध्ये या ठिकाणी किती मुलं जे आहे ते या ठिकाणी आलेले आहे। तर बघा चांगल्या प्रकारे प्रामाणिकपणे या ठिकाणी पोलमध्ये सहभागी व्हा। बघा सर्वात पहिले GMCची अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळालेली होती, त्यामुळे बघा या ठिकाणी ज्यांनी अजून नाव बघितलेले नाही तर या ठिकाणी आपण सर्व काही PDF जे आहे ते शेअर केलेले आहे। या ठिकाणी बघा या ग्रुपच्या आयकॉनवर क्लिक करा, त्यानंतर फाईलमध्ये जा, बघा सर्व काही PDF टाकलेले आहे। या PDF मध्ये जाऊन तुम्ही तुमची मेरिट लिस्ट जे आहे ते बघू शकता। हॉस्पिटल क्लास 4 सर्वंटसाठी तुमचे मार्क्स किती आहे सर्व काही या ठिकाणी बघून घ्या आणि या ग्रुपला जॉईन करून घ्या। आणि याच व्हिडिओमध्ये तुम्हाला मी एक्सपेक्टेड कट ऑफ किती जाणार आहे कॅटेगरी वाईज ते सुद्धा सांगणार आहे। आपण सर्व कॅटेगरीसाठी जागा किती होत्या, त्यानंतर जनरलच्या जागा किती होत्या, समांतर आरक्षणच्या जागा किती होत्या, सर्व काही या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि तुम्हाला एक्सपेक्टेड कट ऑफ सांगणार आहोत। तर बघा या ठिकाणी हे जी पहिली मेरिट लिस्ट आलेली आहे तर ही फायनल नाही आहे, याच्यानंतर सुद्धा अजून एक मेरिट लिस्ट येणार आहे। आणि बघा त्या मेरिट लिस्टमध्ये काय असणार आहे, त्या मेरिट लिस्टमध्ये असणार आहे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी कोण कोण क्वालिफाय झालेले आहे त्यांची नावे असणार आहे सेकंड मेरिट लिस्टमध्ये, आणि ती रिलीज होणार आहे 40 ते 45 दिवसाच्या आज सेकंड मेरिट लिस्ट मला बघायला मिळणार आहे। बघा या ठिकाणी आपण ही जाहिरात बघून घेऊया। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाची छत्रपती संभाजीनगरसाठी या ठिकाणी तुम्ही बघू शकता। वैद्यकीय महाविद्यालयामध्ये या ठिकाणी पदे होती
चतुर्थ श्रेणी कर्मचारीची या ठिकाणी 30 पदे होती. आया माडी प्रयोगशाळा प्रयोगशाळा परिचरच्या 18 पदे होते. नंतर शासकीय महाविद्यालयामध्ये या ठिकाणी बघू शकता चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची 285 पदे. सर्वात जास्त लोकांनी इथेच फॉर्म भरला. त्यानंतर बघा या ठिकाणी सुद्धा दाया बॉयलर चालक पानक्याड रेसर माडी नाभिक यांचे पदे होती. तर हे सर्व गट ड ची पदे या ठिकाणी भरण्यात आलेली होती CBT मार्फत. तर त्यानंतर बघा या ठिकाणी आपण बघूया कॅटेगरी वाईज जागा किती होत्या, त्यानुसार आपल्याला कट ऑफचा अंदाजा अचूक लावता येणार आहे. तर या ठिकाणी आपण कॅटेगरी वाईज या ठिकाणी जागा बघणार आहोत. चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी किती आलेल्या होत्या. तर बघा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी बघू शकता तुम्ही रिक्त पदांचा तपशील. तर चतुर्थ श्रेणी कर्मचारी व समकक्ष पदे 285 इतके भरमसाठ पदे निघालेले होते. S1 कॅटेगरी 15,000 पासून तर याचा बेसिक पेमेंट. त्यानंतर बघू शकता तुम्ही अनुसूचित जातीच्या किती जागा होत्या. चला आपण आता कट ऑफ बघून घेऊया. त्याच्या आधी कट ऑफ बघण्याच्या आधी अतिशय महत्त्वाची माहिती तुमच्यासाठी. बघा या ठिकाणी आपण बघूया टॉपर लोकांचे स्कोअर किती होते. बघा या ठिकाणी मी टॉपर लोकांचे स्कोअर देखील या ठिकाणी काढून ठेवलेला आहे. बघा ज्या 3 लिस्ट पब्लिश करण्यात आलेल्या होत्या, 3 लिस्ट, तीनही लिस्टमध्ये मी सर्च केलं कोणाचे किती मार्क्स आढळलेले आहे. बघा त्या ठिकाणी मी सर्च केलं 170, तर 170वाला कोणीही मिळालेला नाही. नंतर 169 सर्च करून पाहिलं, त्यातही कोणी मिळालेला नाही. नंतर 168 सर्च केला, तर या ठिकाणी एक मुलगा आढळून आला, त्याला 168.76 इतके मार्क्स आलेले आहे. आणि फक्त हा एकटाच मुलगा आहे ज्याला 168 मार्क मिळालेले आहे, दुसरे कोणीही नाही. तर हा या ठिकाणी टॉपर दिसून येत आहे. आणि याला 166 मार्क होते, तर याचे नॉर्मलायझेशनमध्ये 2 मार्क्स वाढलेले आहे. तर याचे नाव आहे बघा अमोल विष्णुस्वामी. तर अमोल विष्णुस्वामी यांना हार्दिक अभिनंदन. यांचे जे आहे ते या ठिकाणी 100% सिलेक्शन होणार आहे 168 मार्कावर अमोल विष्णुस्वामीचे. तर बघा 168 मार्काचा हा टॉपर आहे. त्यानंतर बघा या ठिकाणी दुसरी 168.76 अमोल विष्णुस्वामी हे आपण बघितलं. त्यानंतर अजून एक बघून घेऊया. त्यानंतर बघा या ठिकाणी 164 आपला रुपेश गजानन फारस याला 164 मार्क होते. आणि नॉर्मलायझेशनमध्ये काहीच वाढले नाही, फक्त 0.33 वाढले. तर हा सेकंड नंबरचा टॉपर बनलेला आहे या ठिकाणी रुपेश फारस. याचे सुद्धा सिलेक्शन 100% होणार आहे. त्यानंतर बघा या ठिकाणी 164.33 रुपेश फारसला आपण बघितलेलं आहे. त्यानंतर बघा या ठिकाणी रामप्रसाद साहेबराव टाडेकर याला सुद्धा 164 याला 158 मार्क होते. 158 तर याचे मार्क वाढले या ठिकाणी 2, 4, 6 खूपच जास्त मार्क याचे वाढण्यात आलेले आहे. 6-7 मार्क याचे वाढले आणि याचे 164.97 झाले. तर हा सुद्धा 3 नंबरचा टॉपर बनलेला आहे. तर तुम्ही बघू शकता टॉपरचे मार्क कशा रेंजमध्ये आले आहे. 165 पासून ते 167 पर्यंत टॉपरचे मार्क जे आहे ते या ठिकाणी आलेले आहे. तर यावरून आपण अंदाजा लावूया की आता कट ऑफ किती जाणार आहे. आणि बघा मॅक्झिमम म्हणजे जे कमीत कमी लोकांना 140 पासून तर 170 इतके मार्क कमीत कमी लोकांना आलेले आहे. आणि हे टॉपचे मुलं जे आहेत ते या ठिकाणी राहणार आहे. त्यानंतर आपण बघूया आपण एक्सपेक्टेड कट ऑफ किती जाणार आहे. तर बघा आपण काय बघितलं या ठिकाणी. आता बघूया आपण प्रत्येक कॅटेगरी वाईजनुसार या ठिकाणी एक्सपेक्टेड कट ऑफ किती जाणार आहे. सर्वात पहिले आपल्याच चॅनलवर आपण एक्सपेक्टेड कट ऑफचा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. आणि सर्व काही डिटेलमध्ये एकदम बारीक पद्धतीने ॲनालाइज करून सर्व काही माहिती ॲनालाइज करून तुमच्यासाठी डिटेलमध्ये हा व्हिडिओ आपण बनवलेला आहे. थोडा व्हिडिओ लांब होणार आहे कारण की ॲनालिसिस एवढे लांब आपण केलेली आहे, एवढी मोठी केलेली आहे की या ठिकाणी थोडा व्हिडिओ लांब बनणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. या ठिकाणी तुमचे सिलेक्शन होणार की नाही हे तुम्हाला अचूकपणे माहीत पडून जाणार आहे. बघा या ठिकाणी पेपर पॅटर्न तुम्ही बघू शकता. मराठी होतं, इंग्लिश होतं, सामान्य ज्ञान होतं, बौद्धिक चाचणी होतं. आणि या ठिकाणी एकूण 100 प्रश्न होते, 200 गुण होते. तर या ठिकाणी पेपर थोडा मॉडरेट लेवलचा आलेला होता कारण की बघा या ठिकाणी भलेही हे ग्रुप डीचा पेपर होता परंतु या ठिकाणी जे मॅथ गणित विचारलं जात होतं थोडं अवघड विचारण्यात आलेलं होतं. या ठिकाणी सामान्य ज्ञान थोडं किचकट विचारण्यात आलेलं होतं. त्यामुळे पेपर थोडा मॉडरेट लेवलचा झालेला होता. त्यामुळे या ठिकाणी 180 ते 190 असे मार्क घेणे खूप कठीण झालेले होते. त्यामुळे आपण या ठिकाणी अचूकपणे सांगू शकतो की कट ऑफ जो आहे तो या ठिकाणी अतिशय कमी राहणार आहे. आणि जागासुद्धा या ठिकाणी
अतिशय जास्त होत्या, 287 जवळपास 300च्या जवळपास या ठिकाणी जागा होत्या. त्यामुळे तुमचा जर देखील स्कोअर कमी असेल तर तुमचं सिलेक्शन देखील या ठिकाणी होऊ शकते. खचून जाण्याची काहीही या ठिकाणी आवश्यकता नाही आहे. तुमचं सिलेक्शन 100% या ठिकाणी होणार आहे. जर तुमचा स्कोअर चांगल्या प्रकारचा असला तर, आणि तो स्कोअर चांगल्या प्रकारचा किती राहणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या ठिकाणी आपण आता बघणार आहोत किती पद जी आहेत या ठिकाणी प्रत्येक कॅटेगरीसाठी ठेवण्यात आलेली होती. त्यावरून या ठिकाणी प्रत्येकांना त्यांचा अंदाज येईल की त्यांचं सिलेक्शन या ठिकाणी होणार आहे की नाही. तर या ठिकाणी आपण चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची हॉस्पिटलमध्ये किती जागा होत्या त्या बघून घेऊया. चतुर्थ श्रेणी कर्मचारीच्या हॉस्पिटलमध्ये किती जागा होत्या त्या बघून घेऊया. त्यावरून आपल्याला मस्तपैकी अचूक अंदाज येऊन जाणार आहे. तर बघा, या ठिकाणी आपण जागा काढलेल्या आहे अनुसूचित जातीच्या. तुम्ही बघू शकता अनुसूचित जाती. तर बघा, या ठिकाणी आपण स्क्रीनशॉट काढून घेतलेला आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघा, तर चला आता बघून घेऊया एक्सपेक्टेड कट ऑफ तुमची किती राहणार आहे. तर ज्यांना त्यांचं या ठिकाणी नाव सापडत नाही आहे लिस्टमध्ये, त्यांच्यासाठी सिंपल टेक्निक सांगतो. त्यांनी काय करायचे आहे, PDF वर जायचे आहे. PDF वरती सर्चचे ऑप्शन आहे, त्या ठिकाणी तुम्ही तुमचं संपूर्ण नाव टाका. डायरेक्टली तुमचं त्या ठिकाणी नाव येऊन जाईल आणि त्यावर या ठिकाणी ऑरेंज कलरचं अक्षर येऊन जाईल. तुम्हाला त्या ठिकाणी मार्क्स माहीत पडून जाणार आहे. तर बघा, या ठिकाणी अनुसूचित जातीच्या 17 जागा होत्या. अनुसूचित जातीच्या 17 जागा होत्या. टोटल 5 जागा सर्वसाधारण होत्या, 5 जागा महिलांच्या होत्या आणि बाकीच्या समांतर आरक्षणाच्या होत्या. तर त्यामुळे या ठिकाणी 17 जागांसाठी कट ऑफ किती राहू शकते. या ठिकाणी बघा, टॉपर मुलं जे आहे ते 168चा टॉपर मुलगा आहे, मॅक्झिमम टॉपर मुलगा, आणि 140 ते 160 ह्या रेंजमध्ये खूपच कमी मुलांची संख्या आहे, अतिशय कमी मुलांची संख्या आहे. तर या ठिकाणी कट ऑफ जे आहे ते सर्वात खालच्या मुलाची असते. तर या ठिकाणी तुमची कट ऑफ SC कॅटेगरीसाठी जे आहे, तर बघा, या ठिकाणी SC कॅटेगरीसाठी तुमची कट ऑफ जी आहे ती 125 ते 136 125 ते 136 या रेंजमध्ये जर तुमचे मार्क असेल SC कॅटेगरीसाठी, तर तुमचे सिलेक्शन 100% होणार आहे. त्यानंतर बघा, अनुसूचित जमातीच्या 23 सर्वात जास्त जागा होत्या. SC पेक्षाही जास्त जागा 23, सर्वसाधारण 8 आणि सर्वसाधारण महिलांसाठी 8 जागा होत्या. तर STची कट ऑफ जी आहे ती या ठिकाणी तुमचा स्कोअर जो आहे तो 108 ते 120 या रेंजमध्ये तुमचा स्कोअर असेल तर तुमचं सिलेक्शन 100% होणार आहे ST कॅटेगरीसाठी. त्यानंतर VJA साठी बघा, 9 जागा होत्या, सर्वसाधारण 4 जागा आणि 3 महिलांसाठी. या ठिकाणी VJA साठी तुमची कट ऑफ राहणार आहे या ठिकाणी बघा 110 पासून तर 130 पर्यंत या रेंजमध्ये तुमचे मार्क्स असेल तर तुमचं सिलेक्शन होणार आहे. नंतर भजबसाठी बघा, 10 जागा त्या ठिकाणी तुमची कट ऑफ राहणार आहे 125 ते 130 या रेंजमध्ये तुमची कट ऑफ राहणार आहे भजबसाठी. नंतर भजकसाठी बघा, 11 जागा, या ठिकाणी तुमची कट ऑफ 120 ते 130 पर्यंत राहणार आहे. भजडसाठी तुमची कट ऑफ 125 ते 130 पर्यंत राहणार आहे. विमाप्र बघा, विमाप्रसाठी तुमची कट ऑफ राहणार आहे 120 पासून तर 130 पर्यंत. 120 पासून तर 130 पर्यंत विमाप्रसाठी कट ऑफ राहणार आहे. इतर मागासवर्गीयासाठी बघा, 70 जागा, बापरे बाप, या ठिकाणी 70 जागा, खूपच भरपूर जागा इतर मागासवर्गीयांची आहे. 70 जागा, 22 सर्वसाधारण आणि 21 महिला. तर या ठिकाणी कट ऑफ राहणार आहे 110 पासून तर 120 पर्यंत कट ऑफ राहणार आहे OBC कॅटेगरीची. नंतर बघा, OBC कॅटेगरीची नंतर बाकीची बघू शकता तुम्ही. या ठिकाणी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांची कट ऑफ तर खूपच कमी राहणार आहे 106 पासून तर 110 पर्यंत कट ऑफ राहणार आहे. त्यानंतर बघा, या ठिकाणी खुल्या प्रवर्गाची कट ऑफ जी आहे ती खूपच कमी जाणार आहे.
खुल्या प्रवर्गाची कट ऑफ बघा या ठिकाणी 110 पासून तर खुल्या प्रवर्गाची कट ऑफ बघा या ठिकाणी 120 ते 100 खुल्या प्रवर्गाची कट ऑफ या ठिकाणी बघा खूपच कमी जाण्याची शक्यता आहे. 130 पर्यंत तुमची कट ऑफ राहणार आहे खुल्या प्रवर्गाची. 120 ते 130 खुल्या प्रवर्गाची कट ऑफ राहणार आहे. तर सर्वांना या ठिकाणी कट ऑफ माहीत पडले असेल त्यांनी कट ऑफ या ठिकाणी अचूकपणे सर्वांची कट ऑफ चेक करून घ्या. तर बघा या ठिकाणी आपण सर्वांची कट ऑफ सांगितली आहे. सर्वांनी आपापली कट ऑफ बघून घ्या आणि काही अडचण असेल तर कमेंटमध्ये सांगा. त्यांना जे आहे ती अडचण सॉल्व्ह करण्यात येणार आहे. चला भेटूया पुढील व्हिडिओ. तोपर्यंत धन्यवाद.